नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। राजस्थानच्या जैसलमेर मध्ये भारताने ड्रोन हल्ला हाणून पाडला आहे, तर रामगढ़ परिसरात देखील काही बॉम्बचे तुकडे सापडलेले आहेत। या संदर्भात रामगढ़ पोलिसांनी अधिकच तपास सुरू केला आहे। ऑपरेशन सिंधू नंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर मिसाईल आणि ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केली आहे। मुंबई आणि महाराष्ट्र कुठल्याही परिस्थितीत सुरक्षित येत्या 2 ते 3 दिवसात वायुदल, नौदल, लष्कर आणि भारतीय तटरक्षक दल यांच्याशी देखील याबाबत चर्चा झाली होईल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज एक बैठक पार पडली आहे। भारताने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करून भारतीय हद्दीत प्रवेश केला आणि 400 ड्रोनचा वापर करून 36 ठिकाणी हल्ला केला आहे। पाकिस्तानने या हल्ल्यासाठी तुर्कीचा ड्रोनचा वापर केला आहे। पाकच्या या हल्ल्याला भारताने सडेतोड उत्तर दिलं, अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी आज परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे। नागरी विमानांना ते ढाल म्हणून वापर करत आहेत। पाकिस्तानने भारताची वायू हद्द ओलांडली आहे, त्यावेळी भारताकडून 4 ड्रोनच्या माध्यमातून प्रतिहल्ला करण्यात आला होता। पाकिस्तानमध्ये 4 हवाई रक्षण यंत्रणांवर हल्ले करण्यात आले आहे, त्यात एक यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आली असल्याचं विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितलं आहे। राजौरी, पूंछ आणि जम्मू जिल्ह्यात पाकिस्तानकडून झालेला जोरदार गोळीबार करण्यात आला आहे। पाकिस्तानच्या मिसाईल हल्ल्यात राजौरी शहरातील सामान्य नागरिकांच्या घराचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे। पाकिस्तानच्या मिसाईल हल्ल्यासह ड्रोनने केलेल्या हल्ल्यात राजौरीमधील घरांचे, वाहनांचे मोठे नुकसान झाले असून त्याचे विदारक दृश्य आता समोर आलेले आहे। पाकिस्तानकडून अद्याप भारतावर हल्ला करण्याचे प्रयत्न सुरूच आहे। पंजाबच्या जलंधरमध्ये पाककडून हल्ला करण्यासाठी ड्रोन पाठवण्यात आला होता, मात्र भारताने हा हल्ला परतून लावला आहे। यासोबतच भारताने पाकिस्तानच्या रहीम यार खान एअरबेस उद्ध्वस्त केला आहे। हा एअरबेस जैसलमेर पासून अगदी जवळ असल्याची माहिती आहे। राजस्थानच्या बाड़मेर मध्ये पहाटे 5:15 वाजता पुन्हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे। राजस्थानच्या बाड़मेर मध्ये नागरिक साखर झोपेत असतानाच स्फोटचा मोठा आवाज आला आणि बाड़मेर मध्ये नागरिक पूर्णतः हादरून गेले आहेत। राजस्थान, गुजरात, पंजाब, जम्मू आणि काश्मीर या 4 राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये काल रात्री ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला आहे। पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेला मिसाईल फुसका बाहेर निघाल्याची समोर आली आहे। पाकिस्तानकडून भारतावर डागण्यात आलेला मिसाईल फुटलाच नाही, याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। पाकिस्तानच्या जैसलमेरमध्ये येथे हल्ला करण्याचे डाव होता। यानंतर जैसलमेर येथील नागरिकांनी हे फुसका आणि बोगस मिसाईल बघण्यासाठी त्या मिसाईल भोवती एकच गर्दी केली। अमृतसरमध्ये पाकिस्तानी ड्रोन हल्ल्याची आणखी एक घटना समोर आली आहे। हे ड्रोन भारताकडून यशस्वीरित्या पाडण्यात आले, परंतु ड्रोनचे काही अवशेष पडल्यामुळे बटाला परिसरात मोठी आग लागली आहे। या ड्रोनचे काही भाग एका निवासी भागात पडले, त्यामुळे त्या परिसरात आग लागली। याचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे। बलुचिस्तान सैनिकांकडून पाकिस्तान आणि चीनला धमकी देण्यात आली आहे। BRI प्रोजेक्टचं काम बंद करा, अन्यथा हल्ला करू, अशी थेट धमकीच बलुचिस्तान सैनिकांकडून पाकिस्तान आणि चीनला दिली आहे। इतकंच नाही तर ग्वादर पोर्टला चीन आणि पाकिस्तानचा हात लावू देणार नसल्याचीही बलुचिस्तानने धमकीमध्ये देताना म्हटले आहे। पाकिस्तानने हल्ला करणे थांबवा असा इशारा अमृतसरचे खासदार गुरजीत औजला यांनी दिली आहे। आर्मी त्यांना त्याच्या भाषेत उत्तर देणं फक्त अमृतसरचं नाही तर देशाला पाकिस्तान टार्गेट करतो। आधी ते ड्रग्ज वापरायचे, आता ते ड्रोन बॉम्ब विकतायत, आम्ही त्यांना सोडणार नाही, असं वक्तव्य गुरजीत औजला यांनी केलं आहे। भारताने पाकिस्तानातील रहीम यार खान एअरबेसची लक्ष्य केले होते आणि त्यावर हल्ला करून तो उडवून देण्यात आला आहे। रहीम यार खान एअरबेस हा पाकिस्तान एअरफोर्सचा केवळ एक सक्रिय लष्करी एअरबेस नाही, तर ते एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि त्यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे। मात्र भारताने त्याला उद्ध्वस्त केले आहे। भारताने ऑपरेशन सिंधूद्वारे पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळावर हवाई हल्ले केले। यानंतर पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत असल्याचे पाहायला मिळते। भारत पाकचे प्रत्येक हल्ले सीमेवरच उधळून टाकत आहे। अशातच भारतीय लष्कराकडून एक अधिकृत व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे।
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना एक मोठी बातमी समोर येत आहे। चिनाब नदीवरील सलाल धरणातून आता पाणी सोडण्यात आलं आहे। सलाल धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून पाणी सोडलं जात आहे। चिनाब नदीवरील सलाल धरणातून मोठ्या प्रवाहाने हे पाणी सोडल्यानंतर पाकिस्तानात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। भारताने दहशतवादाविरुद्ध एक कठोर भूमिका घेत यापुढे भविष्यात कोणतीही दहशतवादी कारवाई ही ऍक्ट फॉर वॉर मानला जाईल, भारताविरुद्ध युद्ध मानला जाईल असं केंद्र सरकारशी संबंधित सूत्रांनी सांगितलं आहे। त्यामुळे भविष्यात कोणतीही दहशतवादी कारवाई पाकिस्तानकडून करण्यात आल्यास ती भारताविरुद्ध युद्ध कारवाई मानली जाईल आणि त्याला प्रत्युत्तर देखील त्याच पद्धतीने दिले जाईल। आता एक मोठी बातमी येत आहे मुंबईतून। सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि सुरक्षेचे कारणास्तव मुंबई पोलिसांकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबई उद्यापासून फटाके आणि रॉकेट उडवण्यावर बंदी असणार आहे। मुंबईत 9 जून पर्यंत मुंबई फटाके फोडण्यावर बंदी करणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीवर काल संध्याकाळी भारत पाकिस्तानात युद्धविरामाची घोषणा करण्यात आलेली आहे। मात्र असं असतानाही काल रात्री पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। त्यानंतर आता पाकिस्तान सरकार आणि लष्करात एकमत नसल्याचं बघायला मिळत आहे आणि पाक सरकार आणि लष्कर प्रमुख मुनीर यांच्यात युद्धबंदीवरून मतभेद असल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे। युद्धबंदीवर भाष्य करताना संजय राऊत यांनी ट्रम्प आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे। आमच्या 26 महिलांचा सिंदूर पुसला आहे, मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प कोणत्या अधिकाऱ्यांनी ही मध्यस्थी करत आहेत असंही यावेळी राऊतांनी विचारलं। युक्रेन आणि रशियाच्या युद्धात भाजपने जाहिरात केली, पापा ने वॉर रुकवा दिया, म्हणजे मोदींनी युद्ध थांबलो का? मग आता अमेरिका के पापा ने वॉर रुकवा दिया क्या, असा विखारी टोमणा देखील यावेळी संजय राऊत यांनी लगावला आहे। काश्मीरवर तोडगा निघू शकतो का हे पाहण्यासाठी चर्चा करणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे। भारत पाकिस्तानच्या नेतृत्वाची चर्चा करणार आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे मोठं विधान केलं आहे। भारत पाकिस्तान किंवा काश्मीर विषयी चर्चा ही द्विपक्षीय असणार असं आधीही भारताकडून स्पष्ट करण्यात आलेलं होतं। त्यामुळे आता ही तिसऱ्या देशाची मध्यस्थी भारत मान्य करेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। भारत पाकिस्तान युद्धविरामानंतर अटारी सीमेवर तणावपूर्ण शांतता आहे। मात्र अमृतसरमध्ये अजूनही रेड अलर्ट जारी आहे। अटारी सीमेवर सध्या कोणालाही प्रवेश नाही। सुरक्षेच्या दृष्टीने बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात जवान तैनात करण्यात आलेले आहेत। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने लष्कर, जैश आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांची दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले आहे। या कारवाईत नेमके किती दहशतवादी मारले गेले याची वेगवेगळी चर्चा होती, पण आता या कारवाईत जे टॉप 5 मोठे दहशतवादी मारले गेले त्यांचे नाव समोर आले आहेत। गेल्या तासभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी निवासस्थानी ही बैठक होत आहे। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह सुरक्षा दलाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत। भारत पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी काँग्रेसने मालाडमध्ये तिरंगा यात्रा आयोजित केली होती। या तिरंगा यात्रेदरम्यान लोकांनी रस्त्यावर भारतीय तिरंगा घेऊन आणि भारत माता की जय असे नारे देत भारत मातेचा झाकी काढला। भारत पाकिस्तान विरोधात सोशल मीडियावर पोस्ट करणारा साहिल खान याला चुनाभुटी पोलिसांनी अटक केली आहे। त्याने अभद्र टिप्पणी केली होती। ITI ऍक्ट अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या। परत उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा 1 TV न्यूज मराठी।